नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नागपंचमी हा सण का साजरा केला जातो। पौराणिक कथांनुसार श्रावण शुद्ध पंचमीला श्रीकृष्ण यांनी कालिया नागाच्या तोंडातील विष बाहेर काढून त्याचा पराभव केला व यमुना नदीचे पाणी शुद्ध केले होते। त्यामुळे आजही भारत व नेपाळ या दोन्ही देशांमध्ये नागपंचमीचा सण हा श्रावणामध्ये साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे। या दिवशी सर्वजण नागदेवता व साप यांची पूजा करतात, त्यांना दूध व लाह्या गव्हाची खीर अर्पण करतात। काही ठिकाणी सापाच्या वारुळाची पूजा केली जाते, तर ज्यांना वारुळाकडे जाणे शक्य नाही ते लोक घरामध्ये नाग आकृतीची अथवा मूर्तीची पूजा करतात। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी ही पूजा केली जाते। तर कर्नाटक, राजस्थान, बिहार, गुजरात यांसारख्या काही राज्यांमध्ये श्रावणातील कृष्ण पक्षाला नागपंचमी साजरी करतात। आपल्या देशातील नाथ संप्रदायाचे लोक दर 12 वर्षांनी गंगा गौतमी संगमावर नागपंचमीच्या दिवशी स्नान करतात। नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगर चालविला जात नाही, भाज्या चिरल्या जात नाहीत असेही सांगण्यात येते। या दिवशी झाडाला झोका बांधून गाणी म्हणत झोका खेळला जातो व महिला रिंगण करून इतर खेळ देखील खेळतात। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, ही माहिती शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।